नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता हे बघा, आज मी असा व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही बघू शकता हे बघा, आज असा याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे मी. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. हे बघा आपला मिलिटरी मॅन कसा आहे बघा. हे बघा, बाबूने मोबाईल टाकून दिलाय आणि घाबरून गेलाय. आता त्याला माहिती आहे आता मम्मी हाणेल मला, त्याच्यामुळं त्यांनी मोबाईल असा टाकलाय आणि निघून गेलाय. जरा हार्डाच आहे बरं का मोबाईल बसवला, असं बसला एकदाचा. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. मोबाईल पाडला बरं का बाबूनी, तर त्याला भीती वाटली आता मम्मी हाणेल मला म्हणून तो भिवून बाहेर गेलाय. नाही तर तो हातातला मोबाईल बघत बसला होता, तरी पण त्यांनी आणून दिलाय. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी काय काय घेऊन आले आपल्या दुकानात. उद्या 26 जानेवारी आहे ना, त्याच्यामुळं मी 26 जानेवारीमुळं हे सगळं घेऊन आले. तर पोरं कसं हे आहे ते आहे सगळं असं पोरांना जे पाहिजे ते लागतंच ना, त्याच्यामुळं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण आणायचा प्रयत्न करतो आहे, विकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपलं गिऱ्हाईक वापस जाऊ नये हे आपली एक हे असते, जिद्द असते. तर मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवणार आहे. हे आपले असे हे बघा, खूप महाग भेटतं बरं का हे असं. आणि होलसेलचं जाऊन आणायचं म्हटलं ना, आपल्याला जाऊन सोलापूर, लातूर अशा ठिकाणी जायला लागतं. आणि इथे घ्यायला गेलं ना तर खूपच महाग भेटते. तर हे आणले आणि हे पोरींला नाही का हातात घालण्यासाठी इंडियाचं हे असतं असं रबर, तर हे पण आणले. आणि आपल्या देशावरचे कलरचा, देशाच्या कलरचे आपले फराळे आहेत हे फटाके. तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती, आमच्याकडं फराळे फटाके असं काय पण म्हणतात, पण तुमच्याकडं काय म्हणत असतील ते समजून घ्या तुम्ही. आणि हे बघा, हे अशा फिरक्या लहान पोरांची हौस असते ना, त्याच्यामुळं हे बघा हे पण आणले मी. पण खूप महाग भेटतं बरं का, त्याच्यामध्ये काय जास्त हे नाही आपल्याला, पण तरी एक सीझन असतं त्याच्यामुळं हे पण लागतं, म्हणून आपल्याला हे आणायला लागतं. आणि हे आपले देशाच्या कलरचे फुगे भेटतात असे, तर हे बघा हे पण आणले मी. आणि हे 1-2 रुपयेवाले फुगे हे पण आहेत आपल्याकडं, तरी पण मी एक्स्ट्रा आणून ठेवलं. तर 2 रुपयेवाले. आणि हे असे चिटकवायचे फराळे असतात बघा, हे फटाके हे वेगळे भेटतात असे हे. आणि ते कसं रेडीमेड आहेत आणि ह्याला आपण स्वतः बनवावं लागतं अशा रीतीने. आणि त्याचे 2 पॅकेट आणल्यात मी, हे रेडीमेडचे 2 आणल्यात. त्याच्यामध्ये एकामध्ये 10 असतात, तर मी हे 2 आणल्यात. आणि हे आणलं तर अर्धा डझन. एवढे बी गेले तर आपली तेवढंच नाही म्हणण्यापेक्षा हाय म्हणून गेलं कसं आहे, त्याच्यामुळे ते आणले मी. आणि हे पोरांना झेंडे शर्टाला लावायला हे बघा, असे पिन असते, याला पिन लावून लावायचं असतं असं. आणि हे आपल्या ट्युशनच्या पोरी आहेत ना, त्यांची सारखंच मागणी असते, काकू हे अशा पेन आणा, काकू अशा पेन आणा. तर हे त्या पोरींसाठी हे बघा, हे 3 रुपयाला असतात पेन. तर ह्याचा एक बॉक्स आणला आहे मी. आणि हे लीड बॉक्स आणला आहे, लीड बॉक्स पण संपला होता आपल्याकडं. तर आणि हे राशनचं सामान मी काही आणले नव्हते आतापर्यंत, तरी पण किंवा वापर करायला लागले ना. नाही नंतर शाबू हे नाही का असं, हे शाबू तिकडं आपल्या जुन्या दुकानात होतं सगळं, पण इथल्या दुकानात मी अजून नव्हते ठेवले.
तर हे बघा, हे पण आणले मी आज. आणि पोहे, शेंगाचं बी हे असं पण आणले आज मी, कारण हे सामान मी ठेवत नव्हते. मग आता गिऱ्हाईक वापस जाऊ नये म्हणून मी हे पण सामान आणायला लागले आता थोडं नाही का. दही दूध हे असतं, बाकीचं पनीर, साबण, कोलगेट, ब्रश वगैरे हे सगळं भेटतं आपल्याकडं. तर हे राशनमध्ये तुम्ही बघू शकता. हे बरोबर मी तर बरोबर 1 किलोचं पॅकेट. हे कसं जास्त नसतं. हो बघा, बाबूने त्याचं उद्घाटन पण केला. आपल्या दुकानात जे काही सामान येईल त्याच्यावर पहिला बाबूचा हक्क असतोय. तुम्ही बघा बरं बाबू कसा दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. बाबी जय हिंद असकर, जय हिंद. बघा, मिलिटरी मॅन झाला आज बाबू. आणि त्याला कपडे लईच आवडले बरं का, कारण तो मोबाईलवर बघतोय आणि असं कुठं पण बघतोय ना बाहेर, तर त्याच्यामुळं त्याला ह्या कपड्याची या इच्छा झाली त्याला हे कपडे घ्यावं असं. त्याच्यामुळं ते आज त्याला नाही माहिती हे मिलिटरी मॅनचे कपडे असतात, त्याला एवढंच माहिती की हे झेंड्याचे कपडे आहेत असं म्हणतोय तो. झेंड्याचे कपडे असं म्हणून त्याची ओळख आहे झेंड्याच्या कपड्याची. पण त्याला माहिती नाही की हे मिलिटरी ड्रेस आहे. अजून लहान आहे त्याच्यामुळे त्याला तेवढं काय अनुभव नाही, पण तरी त्याची इच्छा झाली. त्यांनी मला सांगितलं मम्मी मला असे कपडे नाही, म्हणजे एवढं डायरेक्ट मी जशी बोलते तसं नाही बोलते, पण त्याची भाषा कळते मला. त्याच्या ह्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी मला. तर कोण आहे बघू आपण, काय करतात पोरं. काय ग, बोल काय पाहिजे. एक देऊ का? बघा, बाबूने त्याच्या मित्राला बोलवून आणलं दाखवण्यासाठी हे आणले आम्ही म्हणून. ते बाबूचा मित्र आहे, दोन्ही चांगले मित्र आहेत बाबूचे. आइसक्रीम होना, आइसक्रीम होना ये कितना दो और क्या होना. तर हे बघा, असं गिऱ्हाईक करता करता आपल्याला व्हिडिओ बनवायचं म्हणजे ना असं असतं गिऱ्हाईक करायचं. पैसे दे बाळा, ये बरं तो आता. कौन सा 20 रुपये का है. तुझे होना है क्या. हे बघा, असं दुकानात बसायचं ना, व्हिडिओ करायचं म्हणलं ना तर असं गिऱ्हाईक करावं लागतं. मग दोन्ही पण बघावं लागते. तर तुम्ही समजून घ्या सर्वांनी.
बाबू तर खूपच खुश झाला. काय आणलं कितनी गाडो हो का इकडे चमक आपण हात पतंगे गाडी बाय हाय कर सर्वांना सर्वांना हाय कर. हाय श्री स्वामी समर्थ म्हण. श्री स्वामी समर्थ म्हण सर्वांना. की चमनी चमत की चमनी चमत की चमनी चमत. त्याला पण आवड झाली आहे माझ्यासारखं बरं का. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जास्त म्हणजे माझं बघून बघून त्याला पण सारखं प्रॅक्टिस झाली. त्याला सांगतोय स्वामी कर म्हणतोय त्याला. तर धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे तुमची. तर असंच पूर्ण व्हिडिओ बघून सर्वांनी सपोर्ट करा. तुमचं प्रेम भरभरून आणि म्हणजे लॉंग व्हिडिओ बघा सर जास्तीत जास्त सर्वांनी. कारण माझी लाईव्ह बंद असल्यामुळं मला लॉंग व्हिडिओ टाकावं लागते. तर माझे लाईव्ह बंद असल्यामुळं म्हणजे शॉर्ट लॉंग व्हिडिओला जरा जास्त सपोर्ट करा प्लीज. सर्वांना रिक्वेस्ट आहे माझी. तर मी व्हिडिओ इथंच थांबवते. काळजी घ्या सर्वांनी. श्री स्वामी समर्थ.